बाबांना बसायचं आपण बसा दोघे या ठिकाणी स्वामी उत्तरार्धात आलेले आहेत। या ठिकाणी येण्यापूर्वी स्वामी नेवासाला होते। आता जसे तुम्ही घरून निघालात काही ना काहीतरी देवासाठी प्रयोजन आहे तुमचं, तुम्हाला कुठे जाऊन पंगत करायची, कुठे विडा अवसर करायचा आहे म्हणून सामग्री घेऊन तुम्ही एवढी मोठी गाडी करून बाबांनी तुम्हाला आणलेले। तसं दादोस नावाचे सद्भक्त देवाला आपलं काहीतरी प्रवेशन व्हावं, अन्नदान आपलं देवाच्या ठिकाणी घडावं या हेतूने नेवासेच्या गोपाळ मंदिरामध्ये दादोस आलेले। तुम्हाला पूर्वपीठिका थोडी सांगतो आणि मग इथली 10 ते 12 मिनिटांमध्ये मी संपवतो, जास्त वेळ घेत नाही। मग तिथं स्वामी ज्या वेळेस असताना दादोसांची भेट झाल्यानंतर स्वामी त्यांचं मनोरथ जाणून स्वामी म्हणतात, भट्टो आम्ही आता इथनं ग्रामांतर करणार आहोत, तर तुमचं मनोरथ आम्ही कुठं पूर्ण करू असं त्यांनी म्हणल्यानंतर दादोस म्हणतात, आपण जिथं जाऊ तिथं आम्ही तुमच्या सोबत येऊ। मग नेवासेच्या मंदिरातनं गोपाळ मंदिर नेवासेचं तिथून स्वामी निघालेले, तिथून स्वामी आलेले रांजणगाव, तिथून 15 किलोमीटरवर रांजणगाव आहे। रांजणगाव देवी ते स्थान गर्दळलेल्या अवस्थेत होतं, परंतु परमपूजनीय मोठे बाबा अंकुळनेरकर जाधववाडी यांच्या प्रयत्नातनं गेल्या 2 वर्षापासून ते मंदिर पुन्हा उद्भूत झालेले आणि अतिशय मोठं भव्य दिव्य मंदिर तिथं झालेले। तिथं स्वामी आल्यानंतर स्वामींचं सकाळचा निरोपण चाललेलं असताना दादोस त्यांच्या बिराडी होते आणि त्यांच्या बिराडी असताना दादोसांना लागलेले तहान, त्यांनी सागळ घेतली, पाहिलं तर सागळेमध्ये पाणी नव्हतं, त्यांनी फक्त ती हलवली आणि त्यांची जी शिष्या होती राणाईसा, एक ठिकाणी शिष्य आले आई आणि राणाईसा, या दोन्ही म्हणजे आई आणि शिष्य दोघींची नावं एकच आहेत राणाईसा। तिला कळालं की आपल्या गुरुजींना तहान लागलेली म्हणून ती उठली आणि सागळ घेऊन आताही तिथं विहीर आहे त्या विहिरीला ती गेली। विहीर म्हणजे 12 होती, 4 बाजूंनी बांधलेली, तिला काय त्या आत जाण्याचा रिगावा तिला मिळेना म्हणून ती भवंती फिरते। देवांचं निरूपण चाललेले, देवांच्या हे लक्षात आल्यानंतर देवाने नाथोबाला सांगितलं की तुम्ही जाऊन सागळ भरून आणा। उठले आणि क्षणी पाहतात तर सागळ भरलेली आणि त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी देवाने सांगितलं म्हणजे प्रयोजन देवाचं असेल। आले इकडं तर ही भवंती फिरत होती, कोण आहे ती म्हणजे राणाईस आहे। तिने सगळा वृत्तांत सांगितला आणि मग त्यांनी सागळ भरली, इकडं आले। देवाने पुन्हा विचारलं उशीर का लागला, तर असा उशीर झाला होता। सकाळी ज्यावेळेस दादोस तिथं आले त्यावेळेस दादांनी स्वामींनी त्यांना महत्वाचं सूत्र सांगितलं, तेवढी एकट्या वेळा तैशा वेळा तैशा स्थानी एकटी श्री न धाडीजे, अवेळी पाठवली। ते म्हणले मी पाठवलीच नाही। स्वामी लगेच म्हणतात तुम्ही सागळ हलवली म्हणजे तिलाच पुरवलं की मला तहान लागलेली, तेही तिथं सांगितलं। दुसरं सूत्र तिथं स्वामींनी सांगितलं, स्वयं दास्य तपस्वी नाम, तुम्ही तपस्वी आहात, तुमचं काम तुम्ही करा। या दोन्ही गोष्टीतून तुम्हाला शिकवण देवाने अशी दिलेली की आपलं काम आपण करायला शिका, कुणालाही आपलं काम सांगू नका। आमच्यासाठी जरी असलं तरी ते तुमच्यासाठी सुद्धा ती शिकवण आहे। आपण सहजपणे इतरांना काम सांगत असतो, ह्याच्यातून देवाने तुम्हाला सांगितलं की आपलं काम आपण करायला शिका। तिथनं इथं देव आलेले रांजणगाववरनं आणि इथं 20 दिवस मुक्काम आहे। हे पहिलं स्थान आहे, इथं अवस्थान होतं, इथं देवाची मर्दना मारणे होत होती। 3 नंबरचं स्थान इथं देवाची आरोगणा होत होती। हे 2 जे स्थान आहेत याचा उल्लेख नाही पोथीमध्ये, पण हे स्थान आहेत सोंडीवत्या आणि 6वं जे स्थान आहे ते अग्निष्टिका आहे। ज्यावेळेस स्वामी इथं आले त्यावेळेस महालक्ष्मीचं मंदिर होतं आणि महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये होम हवन जे आहे ते तिथं होत होतं आणि स्वामी जाऊन ते अवलोकन करत होते, म्हणून त्याला अग्निष्टिका असं स्थान आहे। अशी ही 6 स्थान आहेत आणि इथनं ज्यावेळेस स्वामींना जायचं होतं मग इथं 20 दिवस देवाने प्रसन्न होऊन दादोसांचा उपहार स्वीकारला, म्हणून ह्या स्थानी प्रसन्नता परमेश्वरांनी निक्षेपलेली आहे। म्हणून कुणी जरी आलं, अन्य लोक आले, आपले लोक जरी आले तर इथं प्रसन्न वाटतं, त्याचं कारण परमेश्वरांची आपली प्रसन्नता इथं निक्षेपलेली आहे आणि आजही ती कायमस्वरूपी आहे। कारण इथं येणाऱ्या सगळ्यांची उठ बस देखभाल गेले 30 ते 35 वर्षापासून आमच्या आई ज्या आहेत त्या करतात। आता आम्हाला 8-10 वर्ष झाली, इथले आमचे विजय महानुभाव जे आहेत
ते सुद्धा त्यांचं जन्मस्थानच आहे, ते सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे त्या आल्या गेलेल्यांची सेवा करतात. त्यामुळे प्रसन्नता जी आहे ती आजही टिकून आहे. ही 6 स्थानं तिथली. आता इथं ज्यावेळेस स्वामींना इथून निघून जायचं होतं, आम्ही निघाले स्वामी ग्रामांतर करायचं लोसर खानगावला. इथं 11 किलोमीटर लोसर खानगाव आहे तिथून. मग तिथं स्वामी चाललेले. मग तिथं स्वामी चाललेले असताना स्वामींना जायचे साधा इसा रंगमाळिका अजून 2-3 भक्तजण देवाजवळ होते आणि साधा इसाला देवाबरोबर जायचं होतं आणि बाईसाला असं वाटत होतं की साधा इसाने देवाबरोबर येऊ नये. त्याला 2 कारणं होती की ते स्थूल होते आणि त्या भागामध्ये भिक्षा मिळणार नाही आणि देवावर आक्षेप घेतला जात होता. काय आक्षेप घेतला जात होता की तरुण स्त्रियांचं कोंडाळ देवाभोवती असते. ह्या 2 कारणामुळं बाईसाला वाटत होते की साधा इसाने येऊ नये. आणि त्याच वेळेस मग देवानी ते मनोरथ जाणून देवानी इथं सूचना दिलेली बाईसाला निमित्त करून आपल्याला, बाई प्राण्याच्या इष्टाड नाही. प्राण्याच्या इष्टाड, इष्ट म्हणजे चांगल्या क्रियेच्या आड यायचं नाही. मग चांगली क्रिया करत होतं साधा इसा, तिला देवाबरोबर यायचं होतं, बाईसा आड येत होती. म्हणून बाईसाला निमित्त करून देवाने आपल्याला सांगितलं. ही सूचना तुम्हाला आहे की कुणाच्या चांगल्या कर्माच्या आड येऊ नका, थोडक्यात सांगायचंय. त्याच्यानंतर स्वामी इथून निघालेले आहेत लोसर खानगावला. साधा इसा पुढे चाललेली, स्वामी माग आहेत. तिच्या पायाची चपलेची धूळ देवाच्या अंगावर उडती म्हणून तिने चपला हातात घेतल्या. हा जीवाचा देवावरचा भाव झाला. आमचा देव कसा आहे, दयाळू मयाळू कृपाळू कनवळ आहे. मग देवाला हे सण नाही. मग देवाने काय केलं, एका दगडामध्ये 2 पक्षी मारले की बाई तुम्ही आमच्या मागणं या. आणि देवाने त्यांना मागणं यायला लावलं आणि चप्पल आवर्जून घालायला लावली. अशा प्रकारच्या ह्या लीला आहेत. याच्यातून आपल्याला देवाने शिकवण काय दिली की कोणाच्या इष्टाळ यायचं नाही आणि आपल्याकडनं कोणाला त्रास होईल असं वर्तन तुम्ही करू नका. आता राहिलेले किती दिवस तुमचे मला माहित नाही. इथं ही शिकवण तुम्ही घेऊन जा. ही शिकवण कोणी दिलेली आहे, आमच्या देवाने दिलेली आहे. कुणाला त्रास देऊ नका, कुणाचं अंतःकरण दुखवू नका आणि कुणाच्या चांगल्या आड येऊ नका. दंडवत प्रणाम. मला जे सुचलं ते मी तुम्हाला सांगितलंय. जे योग्य असेल ते तुम्ही घ्या.